किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे फ्लावर बटाटा। हे बघा मी चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ तिला धुवून टाकली आहे 3-4 पाण्याने। आणि त्याला लागणारं साहित्य हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत मी, या उभ्या चिरलेल्या आहे, कट मारून घेतले, एक टमाटा चिरलेला आहे, लसूण चिरून घेतलेला आहे। गॅसवरती कढई ठेवून घेतलेली मी आणि त्यात टाकते मी तेल। खूप छान लागते हिरव्या मिरचींची भाजी। आता आपण मोहरी टाकून घेऊ, जिरं टाकून घेऊ, त्यानंतर या मिरच्या पण टाकून घेऊ। चांगल्या तेलमध्ये थोडी द्यायचं त्या मिरच्या, तिखटच चांगली लागते ही भाजी। आता मस्त मिरच्या हे झाल्या आहेत, आता लसूण टाकून घेते। हे चिरून घेतलेले आहेत मी लसूण। असे जर व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। नाही केलं तर तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ पोहोचणार नाही। मग आता सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। आता आपण हा टमाटा टाकून घेऊ, एक टमाटा कापलेला होता तो टाकून घेऊ, त्यालाही चांगलं परतून घेऊ। हिरवा भाजीपाला चवीला खूप छान लागतो, करून खायचा। आता आपण मीठ टाकून घेऊ, थोडी हळद टाकून घेते आणि हे सगळं मिक्स करते। आता त्यानंतर हे फ्लावर बटाटा मी स्वच्छ धुवून टाकलेलं ते टाकून घेते सगळं आणि मिक्स करून घेऊ। पाणी न टाकता ही भाजी आपण तशीच करू, वाफेतच होईन ही भाजी। पाण्याचा एकही थेंब नाही पडणार याच्यामध्ये, वाफेतच होऊन जाते ही। केवढी मोठी फोडी केलेल्या आहेत मी फ्लावरच्या, तरी त्या होऊन जातील, वाफेतच होतील। मस्त परतून घ्यायचं आणि आता वरून कोथिंबीर टाकायची। असं सगळं एकजीव करून घ्यायचं। हे बघा असं मस्त परतून घ्यायचं हे मिश्रण, ते चाळण्या पाणीतच सगळं हे होतं। आणि बघा तुमच्या समोरच मी आता हे झाकण ठेवते, पाणी एक बी थेंब घालणार नाही मी। असं ठेवलं की स्लो गॅस करायचा आणि त्याच्यावर पाणी टाकायचं, आपली वाफ बाहेर जात नाही आणि पाणी सुटतं खाली आणि बरोबर वाफेतच फ्लावर बटाटा मस्त शिजून जाणार। मग थोड्या वेळात तुम्हाला दाखवते मी। आता बघू आपण, ताट गरम होऊन जातं हा, हे हळूच काढायचं। हे बघू शकता तुम्ही कसं पाणी सुटतंय, बघून घ्या। त्यालाच पाणी भरपूर सुटतं। वरून पाण्याचा ताट ठेवायचा, काढताना सांभाळून काढायचं, सावकाश काढायचं। परत आता तसंच आपण वाफेतच होऊ देऊ तिला। असं ताट ठेवला मस्त वाफेतच होते, पाण्याची काहीच अजिबात गरज पडत नाही आणि खूप चविष्ट होते ही भाजी बिना पाण्याची। पाणी टाकलं तर काही बरोबर लागत नाही। हां, कोणी सारातली करत असेल तीही छान लागते, पण ही नक्की तुम्ही करून बघा, बिना पाण्याची खूप छान लागते। हे बघा कशी वाफ निघते, वरती पाण्याला सगळी वाफ येते। बघा गरम झालेलं येते खूपच, बघू शकता तुम्ही। त्याचंच पाणी सुटलेलं आहे, काहीच गरज नाही आहे वरून पाणी घालायची। असं पलटवत पलटवत राहायचं म्हणजे चांगली शिजते। आता परत गॅस बारीकच राहू द्यायचा। बघू आता आपण शिजले का नाही, खूप गरम आहे हा, सांभाळून पुरायचं तुमच्यावर इथं पण। किती छान शिजलेले बघा।
फ्लावर बटाट्याची. आवडली असेल तर सबस्क्राईब करा. मग तर मी गॅस करते बंद. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता. गरमागरम या मग फ्लावर बटाट्याची भाजी खायला. सबस्क्राईब करा मग आता. भेटूत आता पुढच्या रेसिपीत.